राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपरेया रवी शशिकळा लोपरेया राजसा सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा कस्तुरी मडवत चंदनाची बुटी कस्तुरी मळवट चंदनाची बुटी कस्तुरी मडवट चंदनाची बुटी रुडे वाड कंठी वैजयंती रुडे वाड कंठी वैजयंती राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलेया रवी शशिकळा लोपलेया राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा. मला सांगा श्रोतृवर्ग, आई बापाची संपत्ती कुणाला मिळत असते हो? लेकराला मिळते की नाही मला सांगा? वारसा हक्कानं, वारसा हक्कानं मिळते, पण ते पोरग असलं पाहिजे. पतीची संपत्ती कुणाला मिळते? पत्नीला मिळते. तसं माझ्या ईश्वराचं सौंदर्य आपोआपच तुम्हाला मिळतं, फक्त तुम्ही त्याचे व्हा. ज्या दिवशी त्याचे व्हाल तो सगळंच देतो तुम्हाला, काही ठेवत नाही. आणि म्हणून एका माणसाच्या मेंदूत 24 तासात 60,000 वेळा विचार येतात. किती येतात? 24 तासामध्ये 60,000 वेळा विचार. त्यात कामाचे किती बिनकामाचे किती विचार करा बरं. तुम्ही मेंदूला थकवलंय. कधी कधी असे विचार पैदा होतात का जीवन नष्ट करून टाकतात. रिकाम्या डोक्यात विचार येतात. एखादी बाई आहे, तिला काहीच टेन्शन नाही, नवरा कामाला जातो, पोरगं कॉलेजला जातं, पोरगी ती एकटी घरात आहे, पण 60,000 विचारांमधले 59,000 विचार फक्त तिला दुर्बलतेचे येतात की माझ्याकडं कुणाचं लक्ष नाही, माझ्यावर कुणी प्रेम करत नाही, पोरं मला विचारत नाही, नवऱ्याचं माझ्याकडे लक्ष नाही. यातून ती एक दिवस आत्महत्या करून घेते. काय घेते? इथं कुणीच कुणाचं नसतंय. परमात्मा फक्त आपला आहे. त्यालाच आईबाप म्हणावं, त्याच्याशीच नातं जोडावं, त्याच्याशी बोलावं, त्याच्याशी हसावं, त्याच्या समोरच रडावं. जगामध्ये माणसांसमोर उपद्व्याप करीत नका जाऊ. आपली सुद्धा आपली नाहीत. आणि म्हणून एक व्यक्ती होता पहा, सकाळी उठायचा आणि दात घाशीत बसलेला असायचा. आणि तो दात घासायला बसला की एक बैल त्याच्या दारापुढून जायचा रोज चरायला. त्या बैलाची शिंग अशी जोडलेली होती बरं का. या विश्वा माझी घडे काही ना काही. दात घासता 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 हा विचार करायचा, या बैलाच्या शिंगातून मी पलीकडे जाईल काय. आता काही कारण होतं का या विचाराचं? पण त्या विचारानं बळ धरलं, बाळसं धरलं, आणि बाळसं धरल्याबरोबर ते एक दिवस उठलंच आणि त्या बैलाच्या शिंगाचं माप घेतलं.
आपल्या मुंबईचं माप घेतलं, त्याच्या ध्यानात आलं मुंबई फार वाढली, वाढते कधी कधी. त्या दिवशी तर आमच्या एस टी स्टँडला दोघं जण भेटत होते, 1.5 तास भेटले, पण गळ्याला गळा काय लागला नाही. नुसती मेरू पर्वताची टक्कर व्हायची आणि भूकंप व्हायचा. अजून केंद्रबिंदू शोधतात बघा, सापडला नाही कुठं होता भूकंपाचा केंद्रबिंदू. असावं, पण एवढं काय कामाचं आहे. त्याच्या लक्षात आलं की मला जरा व्यायाम केला पाहिजे, आणि व्यायाम रोज करावा माणसानं. काही गोष्टी आयुष्यात एकदाच करायच्या. शास्त्रानं सांगितलं एकं विवाह, लग्न एकदा करायचं, एकदा केलं त्याच्यातच पश्चाताप करावा लागतो. नाही केलेलं बरं. नंतर अशी कैक माणसं आहेत म्हणतात नसतं केलं तर बरं झालं असतं, आणि वैराग्य हळूहळू कमी होत जातं. पहा, एक ना एक दिवस पती पत्नीला म्हणते, पत्नी पतीला म्हणतो मी मूर्ख होतो म्हणून तुझ्याबरोबर लग्न केलं. नंतर मग ते पोरांना जीव लावायला सुरुवात करतं. पोरांनी त्रास दिला का ते म्हणतोय पोर हे आपली नाही, आता पैशाला जीव लावा, म्हातारपणात कामाला येईल. पण तो पैसा सुद्धा म्हातारपणात तुमच्या काम देत नाही. वाक्य लक्षात ठेवा. आम्ही प्रेमाची पात्र बदलत राहतो. जर प्रेमाचं पात्र एकच ठेवलं ना, भगवान शिव, तर पश्चाताप करायची वेळच येणार नाही, वेळच येणार नाही. आणि म्हणून त्यानं आपल्या पोटाचं माप घेतलं, त्याने व्यायामाला सुरुवात केली. मी सांगत होतो काही गोष्टी एकदाच करायच्या लग्न, काही गोष्टी 3 वर्षातून एकदा करायच्या. त्रैवार्षिक कुंभ, 3 वर्षातून कुंभमेळा केला पाहिजे. देवस्थानम गमनम प्रतिवर्षम, देवाच्या ठिकाणी वर्षातून एकदा जाऊन राहावं, जरा काही काळ काढावा. बरं का, मनशुद्धी होते, चित्तशुद्धी होते, तिथं स्वतःचं संशोधन होतं. काय काय सांगितलं, एकम विवाह, त्रैवार्षिक कुंभम, देवस्थानम गमनम प्रतिवर्षम, प्रतिदिन व्यायाम, व्यायाम रोज झाला पाहिजे. दान, दान रोज झालं पाहिजे, थोडं तरी, आपल्याला जेवढं होईल तेवढं. ज्या दिवशी पुण्य नाही व्यर्थ गेला दिवस पाही, तया यमा करुणा नाही करावे पुण्य तात्काळ. थोडं तरी पुण्य रोज करीत चला. आणि त्यासाठी काय पैशाचं दान दिलं पाहिजे असं काय नाही. सकाळी कामाला चालला, मोटरसायकलवर आहे तुम्ही, मुंग्यांची रांग चालली, गाडी थांबवा, रुमालानं मुंग्या बाजूला करा. कोटी रुपये दान देण्यापेक्षा जास्त पुण्य झालं. एखादी ॲम्ब्युलन्स चालली ना, इथून हात जोडा आणि देवाला म्हणावं, देवा याला हॉस्पिटल जातपर्यंत माझ्या श्वासातले काही श्वास दे, आणि याला हॉस्पिटलपर्यंत जाऊ दे. झाली, कोटी रुपयाचं पुण्य झालं तुमचे. त्यासाठी फार तुम्हाला काही करावं लागतंय असं समजू नका. इथं पैशाची गरज नाही हो पुण्य करण्यासाठी, इथं श्रीमंतीची गरज नाही, भावाची गरज आहे. आणि म्हणून त्यानं तब्येत कमी करायला सुरुवात केली. ब्राह्मण काकाकडे गेला, मुहूर्त काढला उडी मारायचा. आज बैलाच्या अगोदर हा उठलाय. बैलच आहे ना येणारा, बैलाच्या अगोदर उठला आणि तिकून बैल आला आणि यानं उडी मारली. 1, 2, 3 आणि त्यानं मारली उडी, पण थोडंसं गणित कुठंतरी चुकलं, कमरेच्या मागं अडकलं ते. आता बैलाला अंदाजच नव्हता का एवढं मोठं संकट अचानक आपल्यावर येईन. बैल आपला निवांत चालला होता. आता बैलाला काय माहिती एवढं मोठं आदळेल म्हणून. त्यानं अशी मान हलवली, ते आणखी फिट बसलं. आणि जे बैलानं पळायला सुरुवात केली की नाही, झाडाला धडक दे, भिंतीला धडक दे, याचे हात मोडले, पाय मोडले, डोकं फुटलं. गावातल्या अर्ध्या लोकांनी बैलाला धरलं, दुसऱ्या लोकांनी दुसऱ्या बैलाला धरलं. असं चुकलं का? याला धरलं, खाली काढलं. याला म्हणले, अरे तुला गावातला शहाणा माणूस समजित होतो रे आम्ही, तो एकट्यानंच फॉर्म कस काय भरला?
बिनविरोध झाली असती, तुला काय गरज होती का हे सगळं करायची? बरं, हे सगळं करायच्या अगोदर एकदा विचार तरी करायचा की नाही? एकदा. तो म्हणला हाच विचार मी 6 महिने करतोय. कोणता? या शिंगातून. शबास, तुमचं पाठच झालं आता. मी पलीकडं जाईल काय? आता काय विचार आहे का? विचारा वाचून न पविजे समाधान. विचाराशिवाय समाधान नाही. आणि म्हणून तुम्ही धनवैभव याच्यावर फोकस करण्यापेक्षा गुणवैभवावर फोकस करा. वाक्य ध्यानात ठेव. धनवैभवावर काय तुम्ही सगळ्या आता लग्न जमवता पा मुलामुलची इंचा हिशोब चाललाय की नाही मला सांगा? मुलीचं सौंदर्य आणि मुलाचं वैभव याच्यावरच लग्न नाती जुळतात. पण हे दोन्ही गोष्टी संपणाऱ्या आहेत. त्या ताईला एखादं पोरग होऊ द्या, तिच्या सौंदर्याचे 3, 13, 2, 12 वाजून जातात. आणि पोरग जर नीट नाही निघालं, करोडो रुपये असले तरी 1-2 वर्षात भिकारी होते. ते काय होते? तुम्ही ज्याच्यावर लग्न जमवता ते वैभव संपन्नतेवर, धन वैभवावर जुळवता, गुण वैभवावर जुळत नाही. म्हणून गुण वाढवा. खरं तर तुम्ही जर गुण वैभवावर फोकस केलं ना, जीवन आपोआपच वरती जाईल. धन वैभव आपोआप येत असतं तुमच्याकडे गुण असतील तर. म्हणून विचार करण्याजोगी गोष्ट आहे की आम्ही कशावर लक्ष देतो. 24 तासापैकी 24च्या 24 तास धनवैभवावर लक्ष देतोय. गुण वैभव वाढवण्यासाठी वेळच नाही आमच्याकडे. तुम्ही 24 तासापैकी पूजा किती वेळ करता याचं चिंतन करा. ज्यानं श्वास दिलाय. खरं तर तुम्हाला सांगू, जुनी जी लोक होती ना, यांनी गुण वैभव वाढवलं वैराग्याच्या जोरावर. आणि आत्ताची लोक वैभव लक्ष्मी वाढवण्याकडं किंवा धनवैभव वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. धनवैभव मी बोललो. आणि ज्यांच्याकडं गुणवैभव वाढतं ना, जग त्यांना नतमस्तक होत असतो. हे आमच्या अनुभवातून आहे. मी बोललो ना, गरिबी प्रत्येकाची असते, प्रत्येकाची असते. मायबाप, तुम्ही आम्ही सगळे गरिबीच्याच धाग्यातून वरती आलेलो आहोत. श्रीमंत लोक फार संघर्ष करत नाही. त्यामुळं पाण्याच्या खाली त्यांना राहता येत नाही. तळाला त्यांना दम धरता येत नाही. ग्राउंड लेवलवर त्यांना खेळता येत नाही. त्यांना उंचीवर राहायची सवय लागली असते. हे महिला वर्ग, तुम्ही उपवास का करता? उपवासानं देव मिळतो हा पहिला गैरसमज तुमचा काढून टाका. उपविश्य असणे इंजा द्योग महात्मा विशुद्धये. भगवंताच्या जवळ राहणं म्हणजे उपवास. याच्यात अशा काही महिला आहेत, आत्ता बसल्या असतील माझ्या पुढं, 7 दिवसापैकी 5 दिवस उपवास करणाऱ्या त्याच्यात आहेत की नाही मला सांग? बरं, तुम्हाला थायरॉइड झालं, तुमचा BP वाढला, तुमचं कॅल्शियम कमी झालं, तुमची केस गळायला लागली, केस गळाली तरी तुम्ही टाकून दिली नाही. त्याच्यावर भांडी घेत बसल्या. साधा तुम्ही प्रपंच केलाय का मला सांगा ना? तुमचे उपवास म्हणजे का? मी कधी कधी विचार करतो, उपवास याच्यासाठी धरायचा. आणि तुमची व्रत काय आहेत मला सांगा? संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास धरता आणि सकाळी 8 वाजल्यापासून लोकांना विचारता चंद्रोदय कधी आहे, चंद्रोदय कधी, चंद्रोदय कधी आहे, आणि संध्याकाळी 9 वाजता म्हणतात मुर्दा उगवतही नाही. तुला कुणी धरायला सांगितलं मला सांगा? मी कधी कधी विचार करतो, व्रत पेलवतील तीच करावी, उपवास का धरायचा? आज माझ्या घरात अन्न आहे, पण जर देवाची अवकृपा झाली आणि त्याच्या इच्छेनुसार जर घरात अन्न राहिलं नाही, तर मला उपवाशी 1 दिवस का होईना राहता यावं, याच्यासाठी उपवास आहे. तुमची परिसीमा आहे. क्रिकेट खेळल्यानं कुणी तेंडुलकर होणार नाही, पण तुमच्या खेळण्यात सुधारणा होणार. वाक्य ध्यानात ठेवा. म्हणून प्रॅक्टिस करत राहा, नामचिंतन करत राहा. साऱ्या जीवनाची कमाई एका बाजूला आहे आणि एका श्वासाची किंमत एका बाजूला आहे. वाक्य ध्यानात ठेवा रे. सम्राटांना सुद्धा राहता आलं नाही. सिकंदर म्हणत होता, अर्ध राज्य देतो रे,
पण माझं जीवन वाचवा. वैद्य म्हणले आम्ही एक श्वास देऊ शकत नाही. ज्यानं भारत जिंकला, ज्यानं जग जिंकलं, ज्याला भारत जिंकता आला नाही, जिंकता जिंकता मेला इथं. कुणी मरत असेल आणि जीवनाची सगळी संपत्ती लावली तरी त्याला वाचवता येत नाही. अशी गुणसंपत्ती जमा करा, अशी शिव संपत्ती जमा करा, अशी दैवी संपत्ती जमा करा का ज्याच्या जोरावर हेही जीवन सुधरेल आणि परलोकातलं सुद्धा जीवन सुधरेल. असं वैभव जमा करा. विश्व विजय करणारा सिकंदर मरताना जगाला सांगत होता, वैद्यांना सांगत होता, मला आईपर्यंत पोचवा, मला भेटायचंय आईला. सगळे वैद्य म्हणले आता ते शक्य नाही, मला आईपर्यंत जाता येत नाही, ठीक आहे, पण आईला तरी माझ्यापर्यंत आणा, माझं अर्ध साम्राज्य तुम्हाला देईन. अर्ध काय, ते उपचार करणारे वैद्य म्हणले संपूर्ण दिलं तरी गॅरंटी नाही. सिकंदराच्या मुखातून निघालेलं शेवटचं वाक्य आहे, बेकार आहे जी सत्ता आणि साम्राज्य, बेकार आहे, बेकार आहे सत्ता आणि साम्राज्य, ज्याच्या पाठीमागे मी आणि माझा सगळा श्वास संपवला. जर हे मला आधी समजलं असतं तर मी माझं जीवन परमात्म्याच्या सानिध्यात घालवलं असतं. हे सिकंदर बोलतो, मी शिवाच्या भक्तीत घालवलं असतं. मला सांगा, त्यावेळी सिकंदर म्हणतो माझी प्रेत यात्रा निघेल, पण माझे हात बांधू नका, हात मोकळे सोडा, मी जगाला संदेश देईल. लोक म्हणली ते कायद्याच्या विरुद्ध होईल. सिकंदरनं सांगितलं दोन्ही बाजूने, एका बाजूला माझी धन दौलत, एका बाजूला माझं सैन्य, आणि प्रेतामधून माझे हात असे बाहेर काढा. अरे रे, ते सगळे त्याचे मंत्रिमंडळ म्हणले महाराज हे निसर्गाच्या विरोधात होईल, कायद्याच्या विरुद्ध होईल, म्हणजे माझी प्रेत यात्रा कायद्याच्या विरुद्धच करा, कारण जगाला कळालं पाहिजे का विश्व विजय करणारा सिकंदर खाली हात गया. मी कथा सांगत होतो, समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशामध्ये बाष्कल गाव ब्राह्मणांचं गाव. ब्राह्मणानं शास्त्राचा आधार घेतला पाहिजे, पण इथले ब्राह्मण शास्त्राचा आधार घ्यायचे. कुटील वृत्तीचे, ज्ञान वैराग्य सद्धर्मानं मानवी जीवनाचं कल्याण होतं हे त्यांच्या मनातही कल्पना शिवत नव्हती. पशुवत वागत होते. जर त्या गावात ब्राह्मणांची ही अवस्था, तर बाकी वर्णाच्या लोकांची काय अवस्था असेल काय सांगावं. आणि म्हणून बाकीच्या जातीचे लोकही स्वधर्म विन्मुख, स्वेच्छावर्तनी, कारस्थानी, कुटील, व्यसनी, व्यभिचार करणारे त्या गावात राहत होते. त्या गावात सद्व्यवहार, सदाविचार, सुविचार यांचं अस्तित्व नव्हतं. फक्त दुष्ट माणसं त्या गावात राहायची. बाष्कल नावाचं गाव. या बाष्कलमध्ये बिंदुक नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो अधर्मी, दुराचारी, वाईट वर्तन करणारा, महापापी होता. त्याच्या बायकोचं नाव होतं चंचुला. ती त्याची पत्नी होती. ती मात्र धर्मानुरागी होती. आणि धर्मानुरागी कधी कधी पत्नी पतिव्रता परायण असते, तिच्या परमार्थाचं बळ असतं म्हणून पतीला ताकद मिळत असते. वृंदेचा विचार करा, तिच्यासारखी सुंदर, सात्विक, साध्वी ब्राह्मण पत्नी असून सुद्धा हा बिंदुक आपल्या बायकोची नेहमी उपेक्षा करायची. त्याचा सहवास लाभला नाही म्हणून चंचुला कामपिढीने रात्र तळमळत राहायची. पतिव्रता धर्माला आणि स्वतःच्या चारित्र्याला कलंक लागू नये म्हणून तिनं बराच काळ या चिंतेमध्ये, क्लेशामध्ये सहन केला. तिने आपल्या पतीचं मन वळवण्याचा सर्वोत्तपरी प्रयत्न केला.
कधी कधी पत्नी पतीला सांगत असते, पहा ज्यावेळी सीता आणली की नाही रावणाने, त्यावेळी मंदोदरी सांगत होती, तुम्ही त्याच्या नादी लागू नका, त्याची बायको परत नेऊन द्या, तुमचा नामशेष होईल. त्याच्या नावानं दगडी तरतात तरी तुम्हाला का वाटत नाही असं? मंदोदरी जीव तोडून सांगते. आताही मंदोदरी रावणाला सांगते, तुम्ही घेत जाऊ नका, तुम्हाला सहन होत नाही. तरी रावण म्हणतो, तुला काय अक्कल आहे, गप्प बस. रावणाची लंकाही जळाली आणि इंद्रजितासारखा पोरगाही गेला आणि शेवटी स्वतःलाही संपवावं लागलं की नाही मला सांगा? कधी कधी ही चंचुला समजून सांगायची, पण बिंदूकचा स्वभाव तापट होता, तिरसट होता, कामपीडित होता, व्यभिचार करायचा, व्यसनी झाला तो, आणि तो कधीच बदलला नाही. शेवटी कोणत्याही माणसाची एक कपॅसिटी असते, सहनशक्तीची सीमारेषा असते. त्या सीमारेषेच्या पलीकडं मनुष्य सहन करू शकत नाही. आणि म्हणून ती त्याच्या वागणुकीला कंटाळली आणि तीही धर्मभ्रष्ट झाली, व्यभिचार करू लागली. कालांतरानं या बिंदुकानं एका स्त्रीबरोबर लग्न केलं, हिला सोडून दिलं चंचुलाला आणि तिच्याबरोबर संसार करू लागला. एक पोरगा त्या चंचुलाला आणि बिंदुकाला होता. त्या चंचुलानं पोराचं कसतरी पालन पोषण करू लागली. अशी बरीच वर्ष झाली आणि म्हातारपण आलं. बरं, म्हातारपण येतच आहे. तुम्ही काचेच्या पेटीत ठेवलं तरी स्थित्यांतर होत राहणार. लहानपण किती आवडत असलं तरी थांबवता येत नाही, ते तरुणपणाकडे जाणार आहे. तरुणपण किती वाटलं तर तुम्हाला बंद पेटीत बांधून ठेवता येत नाही, ते म्हातारपणाकडं जाणार आहे. आणि म्हातारपणे एक दिवस या जगाचा निरोप घेणार आहे. तुम्ही असू द्या, मी असू द्या, आयुष्य संपत जाणार आहे. आणि काही दिवसांनी हा बिंदूक मरण पावला म्हातारपणानं. यमदूत आले, नरकात घालून अनन्वित यातना दिल्या आणि हा बिंदूक ब्राह्मण पिशाच योनीला प्राप्त झाला. दुष्ट पापी ब्राह्मण भयंकर पिशाच होऊन विंध्य पर्वतामध्ये भटकू लागला. पिशाच ही एक सुद्धा योनी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानोबरांनी सांगितलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल कुणी पाहिलंय? तुम्ही सारखं शिव 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 म्हणत राहिला की शंकर भगवंत दर्शन देतील. तुम्ही भूत 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 म्हणत राहिला की भूत दर्शन देईल. काही अडचण नाही, तुम्ही ज्याचं भजन करा ते तुम्हाला दर्शन देईल. वाटत असेल तर करून बघा. भूत 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 रात्री सुद्धा दिसायला सुरुवात होतील. ज्याची जास्त भीती वाटते ना त्याचं चिंतन करीत जा. एकाला तर लहानपणापासून आईबापानं सांगितलं होतं गावाच्या दक्षिण दिशेला 5 किलोमीटरमध्ये भूतं राहतात. आता आईबाप गेले मरून, याचं लग्न झालं, यालाही पोरगं झालं, अमावस्येचा दिवस आणि पोराचा पोट सूळ उठला. डॉक्टर गावाच्या दक्षिण दिशेला राहतो आणि आईबापांनी तर लहानपणापासून सांगितले भूतकुडे गावाच्या. आता पोरं जमिनीवर लोळतंय, पोट इतकं दुखतंय. आता पोराचंही दुःख पाहवत नाही. डॉक्टरला आणा जायचं तर डॉक्टर कुठं आहे? दक्षिण दिशेला. शेवटी धीर बांधला, काठी घेतली, बॅटरी घेतली, निघालं. गावाच्या बाहेर आलं आणि त्याला एक जोडीदार भेटला. म्हणला बरं झालं बुवा, देवानं जोडीदार पाठवला. गप्पा मारीत 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 डॉक्टरचं गेट जवळ आलं आणि ते त्याला म्हणते, का हो, मी लहानपणापासून असं ऐकलंय गावाच्या दक्षिण दिशेला 5 किलोमीटरमध्ये भूत राहतं. तो दुसरा माणूस म्हणला, मला तरी काय माहिती, मला मरून 40 वर्ष झालीत. तुम्हाला कळालं तर बघा, नाही कळालं तर निवांत चिंता करू नका. चिंतने चिंतने तद्रुपता. तुम्ही ज्याचं चिंतन करता की नाही ते समोर हजर होत असते. हा बिंदूक ब्राह्मण पिशाच योनीत गेला आणि विंध्य पर्वतामध्ये विचरण करू लागला. पतीच्या निधनानंतर मूढमती चंचुला आपल्या मुलाच्या संसारात रमली. एके दिवशी कुठल्या तरी पुण्य पर्वणी निमित्त आपल्या भाऊबंधांसमवेत ती गोकर्ण क्षेत्राला गेली, महाबळेश्वरच्या तिकडे.
आणि गोकर्ण क्षेत्री गेली. यात्रेकरूंना तीर्थ स्नान करताना पाहून तिनंही एका तीर्थामध्ये स्नान केलं बरं का. आता तीर्थात सुद्धा स्नान करण्याची पद्धत आहे. नमस्कार करावा, क्षमा मागावी त्या तीर्थाची की त्या तीर्थाला आपण पाय लावतोय. मग नाभी एवढ्या पाण्यात जावं आणि नाभी एवढ्या पाण्यात 3 वेळा बुडी मारावी. नाभी एवढ्या पाण्यात. तीर्थामध्ये साबण चोळू नये, तीर्थामध्ये जुनी कपडे अर्पण करू नये. एक तर पंढरपूरला चंद्रभागेला जुनी साडी टाकीत होती. मी म्हणलं आई काय करती? म्हणली बाबा वापरून झाला आता आईला देते. मी म्हणलं इथं प्युअर इडी हळद, काय करावं मला सांगा. अरे पंढरपूरला गेले चंद्रभागेत उभे राहता, कचा 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 साबण चोळता आणि परत तोंडानं म्हणता आईशी चंद्रभागा, आईशे भीमा तीर, आईशा विटेवर देव कोठे. अरे आणि तिथं साबण चोळतो. अरे नुसतं वाचेन गंगा गंगा म्हणलं तर सकळ दोष आणि सकळ पाप भंग होता. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे होती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे होती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पाप जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पाप जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याची नाही रे यमपुरी, त्याची नाही रे यमपुरी. हे वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पाप जाती भंगा. हे वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा. ही चंचुला आपल्या भाऊबंधांसमवेत गोकर्ण क्षेत्री गेली. आणि गोकर्ण क्षेत्रात गेल्यावर काही जण स्नान करत होते तीर्थामध्ये. हिलाही वाटलं आपण स्नान करावं म्हणून तिने एका तीर्थात स्नान केलं आणि यात्रा फिरू लागली त्या गोकर्णेश्वराची. तिथे एक मंदिर होतं. तिथं एक जण शिवपुराण कथा सांगत होता. या चंचुलानं ते ऐकलं आणि त्या शिवपुराण कथेमध्ये असं ऐकलं की वाईट वर्तन करणाऱ्या जीवाला यमदंड देतात, तप्त सळयांनी डाग देतात, अनेक नरकाची प्राप्ती त्याला होत राहते. आम्हाला सोडा, आम्हाला सोडा, आम्हाला सोडा असं वारंवार तो जीव ओरडत असतो. पण यमाला दया येत नाही, दुष्कर्माचं फळ भोगावं लागतं. आणि म्हणून ते ऐकलं आणि त्या चंचुलाला भीती वाटू लागली. अंगाचा थरकाप झाला, व्याकुळ झाली, सर्वांगाला घाम फुटला, घशाला कोरड पडली, शरीर थरथरू लागलं. कथा संपली आणि सगळी लोक निघून गेली. सगळी लोक निघून गेल्यावर चंचुला त्या ब्राह्मण देवतेपाशी आली आणि त्या पुराणिकाच्या पाया पडली आणि रडू लागली. पश्चाताप प्रत्येकाला होत असतो बरं का. पण पश्चाताप हा जर पश्चाताप राहिला तर तो अनुतापामध्ये परावर्तित होतो बरं का. पश्चाताप कायमस्वरूपी राहिला पाहिजे आणि मग तो अनुतापाकडे जातो आणि त्यातून देव मिळतो. पण पश्चाताप राहिला नाही, 8 दिवस पश्चाताप झाला, 9व्या दिवशी परत त्याच खुट्यावर जर असेल तर मात्र दुःखाशिवाय हातात काही येत नाही. ती त्या पुराणिकाच्या पाया पडली. त्याला म्हटली, महाराज तुमचं शिवपुराण मी ऐकलं, त्याच्यामध्ये असं ऐकलं, पण माझ्या हातून असं कर्म झालीत,
माझी मरणोत्तर गती मला आता स्पष्ट दिसू लागली, मेल्यावर काय होईल. आणि म्हणून माझी मरणानंतरची अवस्था ऐकून मी भयकंपित झाले. मला भीती वाटू लागली. संसाराविषयी अनासक्ती निर्माण झाली. मी पापिनी आहे, मूढमती आहे. माझी निंदा करावी तेवढी थोडी माझा धिक्कार असो. वाईट विषयांच्या मागे लागून मी धर्मभ्रष्ट झाले. आता माझी दुर्गती कुणी टाळू शकत नाही. मला नरक यातना भोगाव्या लागतील. यमदंड करेल कोणता बुद्धिमान पुरुष मला आता साथ देईल. खरं पापाचरण केल्यामुळे मी डुबणार. कोणाला शरण जाऊ. मला पश्चाताप होतोय. आता ब्राह्मण देवता, तुम्हीच माझे पिता, तुम्हीच माझी माता. माझी करुणा येऊ द्या तुम्हाला आणि याच्यातून माझा उद्धार कसा होईल असा मार्ग सांगा. माझी निराशा करू नका. मी तुम्हाला मनोमन गुरु मानलंय. तू या अबलेचा उद्धार कर. एक सारखी विनवणी करू लागली. आणि या जगामध्ये मार्ग दाखवणारे फक्त गुरु असतात बरं का, वाक्य ध्यानात ठेवा. बाकी कुणीच नाही. तिची ती अवस्था पाहून त्या विप्राला दया आली, त्या ब्राह्मणाला, आणि त्यानं प्रेमपूर्वक उठवलं आणि तो तिचं सांत्वन करू लागला. ब्राह्मण सांगू लागले, बाई तू खरंच भाग्यवान आहे. भगवान शंकराच्या कृपाशीर्वादानं शिवपुराणातील ही वैराग्यपूर्ण कथा ऐकून अगदी वेळेवर जागी झाली. आता काही जण झोपलेले, काही झोपेतून जागे होऊन अंथरुणावर बसलेत, काही झोपेतून उठून कामाला लागलेत पण फळ मिळालं नाही, आणि काही कामालाही लागलेत आणि फळही मिळालंय. काही जण झोपेतच आहेत अजून, त्यांना किती जाग करायचं म्हणलं तर जाग होत नाही, जागेच होत नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा झोपलेले असतात. तामस वृत्तीचा प्रभाव आहे. ज्याच्याकडे तामस गुण जास्त आहे ना, ते कीर्तनात कथेत सुद्धा झोपतं. मागे मी मुंबईला कीर्तनाला गेलो आणि मोठे शेठजी त्यांच्या बंगल्यावर राहण्याचा योग आला. ते माझ्यावर गप्पा मारत होते. मी झोपलो. गप्पा मारता मारता दमलो होतो. फार प्रवास झाला होता. आणि माणसाला कुठेही सुखाची झोप आली पाहिजे. स्मशानात झोपवलं ना तरी झोप आली पाहिजे. समजायचं आपलं कर्म चांगलंय. काय काहींना बंगल्यात सुद्धा स्मशानासारखी अवस्था आहे. तुकोबराय म्हणले, स्मशानीचं आमा निहालीचे सुख, या नावे कौतुक तुमचे देवा. स्मशानात सुद्धा, आणि स्मशानात भूत नसतात बरं का हो. स्मशान फक्त बॉग जाळायची केलेली व्यवस्था आहे, तिथं काही नसते. ही मंदिरं गावाच्या बाहेर पाहिजे, स्मशानभूम्या गावाच्या चौकात पाहिजे. पुढं पाहिजे. मला एकानं विचारलं, म्हणला शंकराची मंदिरं गावाच्या बाहेर आणि स्मशानभूमीच्या शेजारीच का? मी म्हणलं शंकराला वाटलं गावातल्या भूतांपेक्षा इकडची बरी. गावातली कधी उठत्यात, इकडची उठती नाही कधी. ती लई चांगली आहेत. खरं स्मशान कुठे सांगू का? आपला आजा कुठं मेला हो? एकाला विचारलं आजा कुठं मेला? म्हणलं एका इथं मधल्या घरात बसला होता. बसल्या 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 अटॅक आला आणि मेला. वडील कुठं मेले? म्हणला पुढच्या ओसरीवर मेले. आजी? म्हणला गुचकी लागली आणि मेली. इथंच घरात मेली म्हणले, दालनामध्ये. आजी तिथंच मेली, पंजा तिथंच मेला, बाप तिथंच मेला. हां, तरी त्या घरात इशी लावून टीव्हीचा रिमोट हातात घेऊन पिक्चर पाहता पाहता खातोय. खरं स्मशान ते इकडं फक्त जाळाय नेलं. कुठं नेलं? जे स्मशान खरंय तिथं मात्र निवांत राहतोय, आणि जिथं काहीच नाही तिथं मात्र घाबरतो. हा माणसाचा स्वभाव आहे. आणि पारगावकर, मरणाची सगळी साधन सामुग्री तयार आहे. गुल्हाल तयार आहे, बुक्का तयार आहे, लाकडं तयार आहे. फक्त बाजारातून आणण्याचा अवकाश. जाळण्याची जागा सुद्धा तयार आहे. घरातून तिरडी उचलून तिथं न्यायचा अवकाश. पाहुणे सुद्धा निघालेत, फक्त निरोप पोचायचा अवकाश. रडणारे सुद्धा तयार आहे घरात, फक्त गेला म्हणण्याचा अवकाश. आपण डोळे मिटले की अर्ध्या तासाच्या आतमध्ये गबाळ जमा होईल बघा, आणि मग चिता पेटवतील.
चिता पेटण्यापूर्वी चेतना जागृत करा आणि अस्तित्व विखुरण्यापूर्वी आस्था निर्माण करा, जीवनाचं कल्याण होईल. शिव कृपा करील. आणि म्हणून ती म्हणली, बाई ब्राह्मण म्हणला तुम्ही वेळेवर जागे झालात. आणि वेळेवर जागा होणंही महत्वाचं असते. पूर्वी लग्न 3-3, 4-4 दिवस चालायची, 8-8 दिवस चालायची पा. आणि एक असं झोपाळू होतं, म्हणजे याला लग्नालाही नेऊन काय करायचं, हे कुठेही गेलं तरी झोपातं, कीर्तनात आलं तरी झोपातं, कथेला झोपतं, लग्नाला गेलं तरी याला नेऊन, तर त्यापेक्षा इथं झोपलेलं बरं. हे त्याला म्हणले आम्ही लग्नाला जाऊन येतो, तुम्ही दरवाजा लावा आणि आतमध्ये झोपा. तो म्हणला लावतो, जाव. 8 दिवसानं लग्न करून आली. बरं पहिली लग्न आत्यासारखी नव्हती, सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी सामसूम, असं नव्हते. 8-8 दिवस चालायची. लग्न करून आले 8 दिवसांनी आणि दरवाजा उघडून आतमध्ये आले आणि याला म्हणले ओ उठा. ते म्हणले जाओ, लावितो ना दरवाजा मी. किती दिवसांनी? हे तामसवृत्तीचा प्रभाव आहे, तामसवृत्तीचा. त्याला आमच्याकडे एक चोपदार आहे पहा, जेवता जेवता झोपा ते 2-3 घास खाली का झोपून जात. केळीच्या सालावरून घसरलं माऊली म्हणले तर तिथं झोपतं. याला तामस गुणाचा प्रमाद म्हणावं. काय म्हणावं? तामस गुणाचा प्रमाद. एक तर बाई मला म्हणली महाराज उद्याही आमच्या घरी जेवायला या. म्हणलं काय? म्हणली माझा जावई येणार. जावयावर तर प्रेम असतं सासूबाईचं फार. म्हणलं मग काय बेत केला? म्हणली 4 दिवस झालं म्हशीला पाणी नाही पाजलं. म्हणलं जावई येणार म्हशीला पाणी पाजण्याचा काय संबंध, मसाड मारती का काय तू? ती म्हणली नाही बासुंदी करायची, त्यामुळे दूध पातळ निघाय नको. म्हणली काय? म्हणली किती जावयाव प्रेम मला सांगा. आणि जावया आला आणि माझ्या शेजारी बसला, बुटही काढली नाही त्यांनी. बरं आपणही सांगायचं काही काम नाही, आपण सांगावं तर हाताखालून काढाय बसले ते आपल्याला. आताच्या पोरांना काय कळतंय मला सांगा. त्यानं तर पाणी फिरवलं नाही, काय नाही, डोक्यातली टोपी काढली नाही, चालू केलं त्यानं. मी आपलं पाणी फिरवलं. ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्णं ब्रह्मणावतं ब्रह्मैवतेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधीनां शरणा भवतु सनभुक्तु सौर्यं कर्वावहे तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहे. हरि ओम शांती. वदने कवळ घेता मी चालू केलं, त्यानं काहीच केलं नाही. जे चालू केलं पोळ्यांचं जेवण होतं, बासुंदीन पोळी. 2 घास केले आणि ते झोपलं. त्यानं अशी डुलकी मारली की नाही, डोक्यातली टोपी त्या बासुंदीत पडली आणि ते तसंच खायला लागलं. ते मामीला झोपता होता म्हणते काय मामी पोळ्या वातट केल्या. आता पोळ्या वातट केल्या का हे झोपेत टोपी खात होत. याला तामस गुणाचा प्रमाद म्हणावं. काय म्हणावं? तामस गुणाचा प्रमाद आहे. झोप आहे, त्याला काय करावं? मग त्यांनी सांगितलं काही झोपेतून उठून बसलेत, त्यांना सुधरत नाही. थिटा अवस्था म्हणतात पा. सकाळी काही जण उठले ना अंथरुणावर 5 मिनिटं बसतात आणि मग त्यांना कळतं की आपण कुठं आहे, आपण कोण आहे. ते 5 मिनिटानं कळतं. विचार करा, अशी काही आहेत. काही उठून कामाला लागलीत पण फळ मिळालं नाही, आणि काही उठून फळ घेऊन बसलीत ते म्हणजे संत आहेत. वाक्य ध्यानात ठेवा. ते कामालाही लागले, फळही मिळालं आणि जीवन साफल्याकडे गेलं, ते संत आहेत. चंचुलाला तो ब्राह्मण म्हणतो बाई बरं झालं तू वेळेवर जागी झाली, तुला आपल्या कृतकर्माचा पश्चाताप झाला. ही तुझ्या कल्याणाच्या आणि उद्धाराच्या गोष्टीसाठी फार गरजेची गोष्ट आहे की पश्चाताप होणं. तू घाबरू नको आणि चिंताही करू नको. तू शिवजीला शरण जा, भगवान शिवाला शरण जा, तुझी सगळी पापं नष्ट होतील. मी तुला भगवान शंकराच्या महात्म्यावर एक कथा सांगतो, त्या योगे तुला निश्चित मार्गदर्शन प्राप्त होईल, गती मिळेल. तुझी बुद्धी पश्चातापानं शुद्ध झाली आहे. तुमच्या मनामध्ये विवेक वैराग्य उत्पन्न झालेलं आहे. आणि विवेक वैराग्य उत्पन्न झाल्यामुळं पापी जनांसाठी पश्चाताप हेच सर्वात प्रायश्चित्त असतं. प्रायश्चित्त माणसाला पापाकडे डोळसपणे पाहायला लावतं बरं का. आता काहींना पाप कळता कळता कळतही नाही आपण कधी पाप केलं. अलीकडं लाकडं कापायच्या मिला बंद झाल्या बरं का.
पण 4 भिंतीच्या आतमध्ये मुली कापायच्या मिला मात्र जोरात चालू आहेत की नाही मला सांगा. आता आईबापाला कळतही नाही आपण हे पापाचरण करतोय. बरं, सगळ्या पापावर प्रायश्चित्त आहे, वाक्य ध्यानात ठेवा. पण भ्रूण हत्या, ब्रह्महत्या आणि गोहत्या ही 3 पापांवर प्रायश्चित्त शास्त्रानं सांगितलेलं नाही. वाक्य ध्यानात ठेवा. ज्या गावात, ज्या परिसरात, ज्या तालुक्यात गाईचं रक्त सांडतं तिथं पाऊस कधी पडत नाही, ती लोक सुखी कधी होत नाही, ती लोक अनारोग्य आणि दुःखानं विवळत मरणार. कारण जे देशी गोहत्या घडे ते देशी पर्जन्य ना पडे. जिच्या खुरामध्ये लक्ष्मीचा वास आहे, जिच्या योनीमध्ये धन्वंतरी देवता आहे, जिच्या कंठामध्ये नीलकंठेश्वर भगवान आहे, जिला आम्ही आई म्हणतो, तिचं मुंडकं जर सकाळी सूर्य उगवल्याबरोबर कत्तल खाण्यामध्ये जात असेल तर आम्ही हिंदू म्हणण्याच्या लायकीचे नाही. आजची कथा या ठिकाणी विश्राम करते. पार्वती पतये हर हर महादेव. आजची कथा अतिशय सुंदर झाली. आपण भगवंताप्रती आपला भक्तिभाव व्यक्त करत असताना त्याला नेहमी म्हणत असतो, हे दयाघना, करुणा करा, कृपा करा. पण ही जी आर्त विनवणी असते ना, ती विनवणी म्हणजे आपली भगवंताबरोबर असणारी एक गोड सलगी असते, ज्यामधला आपला आत्मभाव आपण भगवंताप्रती व्यक्त करत असतो. आपल्याला मिळालेलं हे जे अमूल्य जीवन आहे ते भगवत भक्तीतून अधिक मौल्यवान करूया आणि या भागामध्ये इथेच थांबूया. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा मध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.